नमस्कार. ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण कॅल्क्युलेशन ऑफ क्वार्टाईल फॉर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. आज आपण SY.BCom मधलं क्वार्टाईल कॅल्क्युलेशन बघत आहे. त्यातलं क्वार्टाईल डिस्ट्रीब्युशन फॉर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वार्टाईल डिस्ट्रीब्युशन कॅल्क्युलेशन ऑफ क्वार्टाईल फॉर इंडिव्हिज्युअल डिस्ट्रीब्युशनचं इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनचं बघितलं. आज आपण डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन मधलं क्वार्टाईल कसं काढायचं आहे ते बघायचं आहे. मग सेम इथं काही फरक नाही आहे. इंडिव्हिज्युअल मध्ये कसं फक्त ऑब्झर्वेशन्स असतात, तर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑब्झर्वेशन अँड फ्रिक्वेन्सी असतात. फॉर्म्युला सगळं सेमच येतोय, फक्त ऑब्झर्वेशन अँड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेशन मध्ये फक्त थोडक्यात फरक आहे आणि प्रेझेंटेशन थोडंसं फरक आहे. ॲज युजल फर्स्ट क्वार्टाईलचं साइज ऑफ n+1 डिवाइडेड फोर्थ आइटम. Like that, थर्ड क्वार्टाईलचं साइज ऑफ इथं हे 3 असेल तर इथं ब्रॅकेटच्या बाहेर 3 असतं, एवढाच फरक आहे आणि बाकीचं काही नाहीये. हाच फॉर्म्युला आता वापरायचा. ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सीज असणार आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं एक एक्झाम्पल आहे क्वार्टाईलचं डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशनचं क्वार्टाईल. कॅल्क्युलेट लोअर अँड अप्पर क्वार्टाईल्स. लोअर क्वार्टाईल Q1 आणि अप्पर क्वार्टाईल मीन्स Q3 काढायचं आहे. तर X व्हॅल्यू आणि F व्हॅल्यू दिलेला आहे. हा कॉलमच्या ह्याच्यात घेऊया आपण X कॉलम अँड Y कॉलम. झिरो टू 10 पर्यंत X व्हॅल्यूज आहे. बरं, आता ह्याची टोटल किती होते बघूया. किंवा त्याच्याऐवजी तर काय टोटलचं काय गरज नाहीये, पण कसं करायचं, हा Xचा व्हॅल्यू Fचा व्हॅल्यू हा क्वार्टाईल काढण्यासाठी सेम टू सेम मेडियन मध्ये आपण कसं काढत होतो त्याच पद्धतीचं मेडियन कॅल्क्युलेशन फॉर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन मध्ये फक्त थर्ड कॉलम कशाचे आहे ना, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. इथं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपर क्युम्युलेटिव्ह लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी और मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हे कुठलं तरी एक आपण घ्यायचं आहे. CF कॉलम. आता फर्स्ट CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एक ऍड करत जायचं. एक ऍड करत जायचं म्हणजे हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असतोय. सेकंड हे 8 and 7 15, 15 and 5 20, 6 26 and 9 बघा किती होते. 35 and 45, again 10, 55 and 60, 62 and 63. This is the cumulative frequencies column. काय आपल्या लक्षात ठेवा, हे टोटल किती असतोय हे दिस इज इक्वल टू दिस टोटल. हा हे यायलाच पाहिजे, नाहीतर कुठं तरी आपलं कॅल्क्युलेशन चुकले असं समजून घ्यायचं. आता लोअर क्वार्टाईलचा लोअर क्वार्टाईल इक्वल्स टू Q1 is equal to size of n+1 फोर्थ आयटम. अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे. Therefore
Q1 इक्वल टू, आता साईज ऑफ आहे तशीच ठेवायचं, साईज ऑफ n, n मीन्स इथं टोटल 63 आहे, 63 प्लस 1 डिवाइडेड फोर्थ आयटम. बघा साईज ऑफ, आता 63 डिवाइडेड 4 मीन्स 64 डिवाइडेड 4 होतोय, म्हणजे किती होते बघा, 64 डिवाइडेड 4 16 होते, 16th आयटम. फक्त इथं एवढंच फरक आहे की आपण इंडिव्हिज्युअल मध्ये डायरेक्ट आपण ऑब्झर्वेशन म्हणजे की तेवढं अरेंजिंग असेंडिंग ऑर्डर वगैरे लावून हे करत होतो. इथं एवढंच फरक आहे, साईज ऑफ 16 हा 16 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये कुठं आहे ते बघायचं. हा 16 म्हणजे इथं कुठं 3 8 हा 15 आणि 20 इथं मिडल मध्ये इट विल राईज हिअर 20 चा, म्हणजे हा लाईन सगळं फर्स्ट क्वार्टाईलचं लाईन असं समजून घ्यायचं. तर 16 मोर दॅन 15 आहे, लेस दॅन 20 आहे. ह्या परफेक्ट कुठला आहे माहिती नाहीये. आणि क्वार्टाईल इथं काय करायचं, ह्याच मिडल मध्ये तरी आहे तर 16, पण करेस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी करेस्पॉन्डिंग ऑब्झर्वेशन करेस्पॉन्डिंग जे काही x चं व्हॅल्यू असतं हा फर्स्ट क्वार्टाईलचं साईज असतं. देअरफॉर Q1 इक्वल टू 3. Size of 16 item is 3, like that. तसंच सेम टू सेम आता अप्पर क्वार्टाईल. अप्पर क्वार्टाईल साइज ऑफ 3 n plus 1 divided 4 item. फक्त इथं 3 इथं जे काही आन्सर येते ते 3 ने इंटू केलं की नाही, जे आन्सर येते ते क्वार्टाईलचं साईज असतं. देअरफॉर थर्ड क्वार्टाईल साईज ऑफ 3 आहे तशीच ठेवूया. तर n plus 1 divided 4 चा आन्सर तयार आहे. हे 16 इथं घेऊया आपण आयटम. आता 16 3 चा साईज ऑफ 16 3 चा किती येते बघा. 16 into 3 किती येते 48. 48th आयटम. आता 48 फेअर राईस सीएल 35 आहे, 45 पेक्षा जास्त आहे 48. मग 55 आणि 45 चं मिडल इथं हे लाईन करायचं. बघा हे 7 55 इज द किंवा 48th item 55 cumulative frequencies corresponding number is 7, means 7 is the third quartile. Therefore third quartile is equal to 7th item. Okay, स्क्रीनशॉट तरी मारून घ्या, हे लिहून घ्या पाहिजे तर. The next comes to calculation of quartile for continuous distribution. तर continuous distribution मध्ये फक्त कसं मेडियनचं continuous डिस्ट्रीब्युशनचं फॉर्म्युला होतं तेच फॉर्म्युला इथं येते. आता बघा काय आहे फॉर्म्युला. QI असं घेऊया आपण. Q कॉमन
आधी कॉमन फॉर्म्युला बघूया. L1 प्लस, इथं +1 येत नाहीये, n डिवायडेड 4 मायनस PCF होल डिव्हिजन F ब्रॅकेट कंप्लीट I. असं फॉर्म्युला मीडियन मध्ये फक्त n डिवायडेड 2 होतं, एवढाच फरक आहे. अगोदर पण सांगितलेलं आहे. कुठं सगळं फॉर्म्युला सगळं सेम येतात, फक्त मीडियन मध्ये आपण 2 डिवायडेड 2 करत होतो, इथं 4 आहे, एवढाच फरक आहे. इथं L1 इज इक्वल टू काय असणार, L1 इज द लोअर लिमिट ऑफ quartile lower limit, N4 n means total number, PCF means preceding cumulative frequency. आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना मी सांगते preceding means following, ज्या क्वार्टाईल लाईनचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असते त्याच्या म्हणजे त्याच्या अगोदरचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणायचं. F means frequency of the quartile line and I means क्लास इंटरवल किंवा कॉमन फॅक्टर असं आपण बघतोय. ह्याच पद्धतीने आता Q1 ला पण सेम फॉर्म्युला येतोय, Q3 ला फक्त इथं Q3 म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर इंटू 3 येतो, एवढाच फरक आहे आणि बाकीचं काही नाही. आता आपण ह्याच्यावरती एक एक्झाम्पल सोडून घेऊया. एक्झाम्पल आहे, एकदम इझी आहे, सेम हा फॉर्म्युला ठेवून सॉल्व करायचा आहे. तर बघा, फाइंड द बॅलन्स लिमिट्स ऑफ मिडल 50% डिपॉझिटर्स. तर 50% दिलाय म्हणून हे काय कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, फक्त कुठेतरी एखादी डिपॉझिट दिलेला आहे, त्या डिपॉझिटचा किती ते किती रुपीज डिपॉझिट केले हा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं इथं क्लास इंटरवल वगैरे असणार 0 to 1000, 1000 to 2000, किती त्या बॅलन्स तेवढ्या अमाऊंटमध्ये डिपॉझिटर किती आहे असं विचारलेलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला क्वार्टाईल काढायचं आहे. बॅलन्स इन रुपीज 0 to 1000 मध्ये किती लोक डिपॉझिटर आहे, किती डिपॉझिटर, 15 डिपॉझिटर, 1000 to 1000 to 2000 मध्ये त्या रेंज मध्ये 21 डिपॉझिटर्स आहे. 2000 to 3000 रुपीजच्या डिपॉझिट त्या रेंज मध्ये 25 डिपॉझिटर्स आहे. अशा पद्धतीचं आहे, म्हणजे 50% डिपॉझिटरचं कॅल्क्युलेट इथं काही हे विचारले नाही, कुठला क्वार्टाईल वगैरे विचारले नाही. आपणच ठरवायचं लोअर क्वार्टाईल अँड अप्पर क्वार्टाईल. डिपॉझिटर्स हा F कॉलम असणार. कसं क्वार्टाईल कॅल्क्युलेशन डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन मध्ये लेस दॅन, अपर लेस दॅन किंवा मोर दॅन असं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं काढत होते त्याच पद्धतीनं इथं पण तेच असणार. आता इथं पण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावं लागणार, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम एक्स्ट्रा. आता इथं 0 to 1000, 1000 to 2000 जे काही अवेलेबल बॅलन्सेस आहे ते आधी लिहून घेऊया. 10 and 5. तर टोटल किती होते बघा, n व्हॅल्यू असणार हे, सॉरी हे बुक मध्ये 8 आहे, इथं पण 8 घेतो, मीन्स 79 होते. आता लेस दॅन इथं कंटिन्युअस आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये कधीही अप्पर लिमिट घेतात. हे कॉमन सेन्सला आपण एक टेक्निक वापरून करायचं. लेस दॅन 1000 म्हणजे हाच फ्रिक्वेन्सीज येणार 50,
सपोज इथं बी घेतला नाही तर ही एक 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 ऍड करत जायचं, एवढंच आहे. दोन पद्धतीनं कुठलाही करू शकतो. आता लेस दॅन 2000 अशा पद्धती, लेस दॅन 2000 म्हणजे हे सगळंच आलं ना, लेस दॅन 2000 म्हणजे हा 15 मध्ये हा 21 ऍड करायचं. किती होते? 36. 36 आणि 25 79. हे आणि हे इक्वल यायला पाहिजे. बघा किती झालं. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. Q1 चा फॉर्म्युला लिहून घेऊया. L1 प्लस ब्रॅकेट n डिवाइडेड 4 मायनस PCF होल डिव्हिजन F इंटू I असं मी लिहू शकतोय किंवा फक्त I पण लिहू शकतोय. आधी क्वार्टाईल इथं कुठला आता कुठला L1 म्हणजे हा क्वार्टाईल लाईन आहे. क्वार्टाईल म्हणजे हा क्वार्टाईल Q1 आधी काढून घ्यायचं. Q1 म्हणजे क्वार्टाईल लाईन, फर्स्ट क्वार्टाईल लाईन कुठला आहे. आता जनरल Q1 किंवा क्वार्टाईल क्लास n डिवाइडेड 4 I10. तर n मीन्स इथं एवढंच लक्षात ठेवा, इथं +1 येत नाहीये. n = 79 डिवाइडेड 4 किती येते? 79 डिवाइडेड 4 19.75. तर 19.75 कुठं होतंय बघा. 19.75 मोर दॅन 15 cumulative frequency मध्ये where it rise, that should be, we should find out 19.75 is the more than 15 and less than 36, means this is the first quartile class. फर्स्ट क्वार्टाईल क्लास अशाच पद्धतीचं थर्ड क्वार्टाईल क्लास पण आपण नंतर काढूया. आता इथं L1 चं व्हॅल्यू क्वार्टाईल क्लास मध्ये हा 1000 to 2000 आहे. क्वार्टाईल क्लासचं लोअर लिमिट L1 मीन्स क्वार्टाईल लोअर लिमिट ऑफ क्वार्टाईल क्लास मीन्स 1000. तर n डिवाइडेड 4 इथं काढलेला आहे. एंड PCF म्हणजे प्रिसिडिंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्वार्टाईल क्लास. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे हा क्वार्टाईल क्लासचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे. ह्याच्या प्रिसिडिंग म्हणजे फॉलोइंग असं ह्याच्या अगोदरचं व्हॅल्यू घ्यायचा. ह्याच्या अगोदरचं फ्रिक्वेन्सी मीन्स 15 येतो इथं. नेक्स्ट F चं व्हॅल्यू, F मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्वार्टाईल क्लास, फ्रिक्वेन्सी ऑफ क्वार्टाईल क्लास. हा फ्रिक्वेन्सीज लाईन क्वार्टाईल क्लास मुद्दाम मी हे लाईन इथं मारलेलं आहे. हे सगळं आपण व्हॅल्यूज घेणार आहे म्हणून समजण्यासाठी. इथं हा 21. आता जे पाहिजे होतं आता I चं व्हॅल्यू. I चं व्हॅल्यू मीन्स कॉमन फॅक्टर आहे. इथं कॉमन फॅक्टर काय आहे? कॉमन फॅक्टर किंवा क्लास इंटरवल किती? क्लास इंटरवल इज ऑलवेज वी कन्सिडर कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर मीन्स इथं 0 to 1000, 1000 to 2000. इथं काय क्लास इंटरवल आहे? 1000 इज द क्लास इंटरवल आहे. 1000 ऍक्च्युअली काय आहे इथं? I means क्लास इंटरवल किंवा विड्थ ऑफ द क्वार्टाईल क्लास. इथं क्वार्टाईल क्लास मुद्दाम ही लाईन मारलेली आहे. क्वार्टाईल क्लास कुठलं? 1000 to 2000. 1000 पासून 2000 पर्यंत काय विड्थ आहे? ऍक्च्युअली सहसा प्रत्येकाचा पण विड्थ सेमच असतोय. काही वेळा फरक असते ते आपल्याला नाहीये. आता फक्त एवढंच बघा, विड्थ ऑफ द क्वार्टाईल क्लास इज 1000. आता फॉर्म्युला मध्ये सगळं अमाउंट भरून सगळं व्हॅल्यूज भरून आता क्वार्टाईल काढूया. Q1 = L. L चं व्हॅल्यू काय आहे? 1000
प्लस n डिवायडेड 4चं व्हॅल्यू काय आहे 19.75 मायनस पीसीएफ मीन्स 15 डिवायडेड f चं व्हॅल्यू काय आहे 21 ब्रॅकेट कंप्लीट आणि I चं व्हॅल्यू काय आहे इथं 1000 आहे. आता हे प्लस आहे हे डिव्हिजन आहे आधी इकडचे करून घेऊया हे प्लस राऊंड फिगर आहे त्या आहे तशीच ठेवूया आधी हे शॉर्टकट करत जाऊया 1000 प्लस इथं 19.75 मायनस 15 आहे कसं 19.75 हे आधी शॉर्ट करून घेऊया 19.75 4 ब्रॅकेट मध्येच पाहिजे 4.75 डिवायडेड 21 ब्रॅकेट कंप्लीट 1000 आता हे 1000 आहे तशीच ठेवूया प्लस आता 4 इथं कॅल्क्युलेटरच गरज आहे त्याच्याशिवाय काय पर्याय नाहीये. आता इथं 4.75 into 1000 226.190 येतोय. आपण दोनच पॉइंट घेऊया इथं 19 मीन्स राऊंड फिगर 50 च्या वर आहे म्हणजे 5 च्या वर आहे मीन्स 19.20 घेऊ शकतो. हे टोटल 1226.20 इज द फर्स्ट क्वार्टाईलचं व्हॅल्यू. बघा तेवढं आहे की नाही. ओके आता सेम टू सेम असंच Q3 चं व्हॅल्यू आपण काढूया. Q3 जे आहे तशीच L1 प्लस फक्त इथं 3 येतो असं सांगितलेलं आहे n डिवायडेड 4 मायनस PCF डिवायडेड बाय F ब्रॅकेट कंप्लीट I. इथं कसं Q1 चं व्हॅल्यू काढलं त्याच पद्धतीने इथं Q3 व्हॅल्यू काढावं लागणार म्हणजे क्वार्टाईल क्लास आहे ते. Q3 मीन्स फक्त इथं n डिवायडेड 4 चा माहिती आहे आपल्याला फक्त ते 3 न इंटू करायचं 3 न इंटू केलं की नाही म्हणजे 19.75 59.25 येतो. आता ह्या 59.25 where it rise in cumulative frequencies column. तर 59.5 means आता 30 it is more than 36 and less than 61 so it is the third quartile line. This is the third quartile. So आता L1 तर L1 व्हॅल्यू काय आहे लोअर लिमिट ऑफ द क्वार्टाईल क्लास 2000 is there and n डिवायडेड 4 जे आहे सेम आहे किंवा आता इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण हे सगळं इंटू 3 ने पण केलेलं आहे डायरेक्ट ते पण इथं ठेवलं तर बी चालते. आता PCF इथं काय असणार PCF प्रिसिडिंग ऑफ cumulative frequency of quartile class. हा क्वार्टाईल क्लास आहे तर Q3 म्हणून लिहिते इथं Q3 चा हा लाईन आहे. प्रिसिडिंग ऑफ म्हणजे cumulative frequency Q3 चा हा क्लास आहे Q3 चा क्वार्टाईल क्लास आहे इथं लाईन मारलेले प्रिसिडिंग नंबर cumulative frequency means following number means 36 is a 36 and F is equal to frequency of the quartile class. This is frequency 25. इथं I सेमच आहे इथं जे आहे तेच आहे. आणि नेक्स्ट Q3 is equal to L1 चा व्हॅल्यू 2000 आहे प्लस तर डायरेक्ट आपण इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे
59.25 मायनस ब्रॅकेटमध्ये ठेवा आणि PCFचं व्हॅल्यू 36 डिवायडेड 25 ब्रॅकेट कंप्लीट कॉमन फॅक्टर किंवा विड्थ ऑफ द क्वार्टाईल क्लास इथं पण 1000च आहे. ओके, आता नेक्स्ट हे 2000 आहे तसेच ठेवूया. आधी हे शॉर्ट करत येऊया. आता 59.25 मायनस 36 हे राऊंड फिगर आहे तसेच ठेवायचं. 0.25 59 मध्ये 36 गेलं तर किती होते बघा. 9 व 6 गेलं 3 आणि हे 5 मध्ये 3 गेलं 23.25 डिवायडेड 25 ब्रॅकेट तरी आहेतच आणि 1000. टोटल हे आधी हे टोटल करून घ्यायचं. 2000 प्लस 23.25 इंटू 1000 डिवायडेड 25 असं टोटल करून घ्यायचं की 930 मीन्स 2930 हे टोटल येतं. आता बघा हे स्क्रीनशॉट मारून घ्या. थर्ड क्वार्टाईलचा हा नंबर आणि फर्स्ट क्वार्टाईलचा हा आन्सर आहे. स्क्रीनशॉट मारून प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू.